काल एक महाराष्ट्राच्या राजकारणाची एक महत्वाची घटना घडली। ते मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते जसे मातोश्रीच्या बाहेर गेले, जसे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घराकडे आणि त्याला भेटण्यासाठी गेले, तसंच काल आदरणीय पवार साहेबांना पण भेटले आणि पवार साहेबांनी मराठा आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका ही फार महत्वाची आहे, ही समजून घेण्यासारखी आहे। जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे, हिंदूंमध्ये फूट पाडून मराठा, ओबीसी, धनगर समाज या सगळ्यांमध्ये जे भांडणं लावण्याचा जो कार्यक्रम काही महिन्यापासून जो सुरू आहे, त्याचा ह्या नेत्यांचं जे उत्तर म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट बोललेले आहेत, सांगितलेलं आहे की त्यांना कुठल्याही जातीच्या आरक्षणाला हात न लावता, प्रामुख्याने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा त्यांना पाठिंबा आहे, त्यांचा पाठिंबा आहे। म्हणजे आम्ही जे वारंवार बोलतोय, जे आरक्षण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण जे आमच्या महायुती सरकारने दिलेलं आहे, त्याला आदरणीय पवार साहेबांचा पाठिंबा आहे। त्यांनी कुठल्याही समाजाच्या, ओबीसी समाजाचं आरक्षण न लावता तुम्ही मराठा आरक्षण द्या, ही अगर पवार साहेबांची, ही अगर उद्धव ठाकरेंची, ही अगर सगळ्यात राजकीय प्रमुख पक्षाच्या नेत्यांची अगर भूमिका असेल, तर मग महाराष्ट्रामध्ये हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा कार्यक्रम नेमका कोण करतोय? मग आम्ही जे वारंवार बोलतोय की मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदूंमध्ये फूट पाडून जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजाला त्या नोकरी भरतीमध्ये प्राधान्य मिळवून देण्याचा कार्यक्रम, छुपा कार्यक्रम हा जो सुरू आहे, त्याच्यावरच कालच्या भूमिकेमुळे शिक्कामोर्तब होत आहे। म्हणून यापुढे जे मराठा समाज, ओबीसी समाज आणि आरक्षणासाठी लढणारे जे कार्यकर्ते आहेत, जे डोकं फोडतायत, जे एक दुसऱ्याचे दुश्मन होत आहेत, हिंदू म्हणून आपण एक दुसऱ्याच्या आपसामध्ये भांडतोय, ते कृपया बंद करावं असे परत एकदा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।